नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची एक सूचना या ठिकाणी TRTI संस्थेमार्फत जारी करण्यात आलेली आहे। या सूचनेमध्ये या सूचनापत्रकामध्ये नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्यापैकी पहिला मुद्दा आहे की TRTI साठी मुदतवाढ मिळाली आहे का। दुसरा मुद्दा आहे की TRTI चा पहिला लाभ घेतलेले विद्यार्थी दुबार लाभासाठी पात्र आहेत का। तिसरा मुद्दा आहे की कोर्सचा चढता क्रम कसा असेल आणि बार्टी आरटी सारथी महाज्योती या संस्थांसाठी सुद्धा मुदतवाढ मिळाली आहे। ह्या चार मुद्द्यांचा आपण या ठिकाणी सविस्तर असं माहिती जाणून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे TRTI मार्फत निघालेले सूचनापत्र आहे। 28/8/2025 या रोजी हे परिपत्रक निघालेलं आहे। या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध स्पर्धा परीक्षांचं पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते। मग त्यामध्ये प्रामुख्याने UPSC असो, MPSC असो, MPSC राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा जिला आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो, न्यायिक सेवा जिला आपण JMFC म्हणतो, MPSC ग्रुप B आणि ग्रुप C, त्यानंतर बँक, रेल्वे, LIC अशा लिपिक वर्गीय पदांकरिता परीक्षा असो किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आणि पोलीस व सैन्य भरती परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचा या ठिकाणी समावेश होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, वर नमूद केलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज देखील मागवण्यात आलेले होते। त्यानुसार ज्या उमेदवारांनी TRTI मधील कोणत्याही पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा उमेदवारांना काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने दुबार लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पात्र ठरणारे जे विद्यार्थी आहेत, जे तुलनेने कमी काठिण्य पातळी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा ज्यांनी लाभ घेतला, आता तशा संबंधित विद्यार्थ्यास प्रवेश पात्र करण्याच्या प्रस्तावास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। मग ही मान्यता देत असताना शासनाने ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेची मुदतवाढ सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे। ती मुदतवाढ आता आपल्याला 4 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काठिण्य पातळीनुसार चढता क्रम कशा प्रकारे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ज्या विद्यार्थी मित्रांनी सुरुवातीला पोलीस किंवा मिलिटरी भरती या परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे, असा विद्यार्थी आता वरील वर्ग 3 मधील जसे की MPSC मार्फत ग्रुप C, स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC, त्याचबरोबर IBPS मार्फत घेण्यात येणारे बँकिंग, रेल्वे, नाबार्ड, LIC, त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या पदाच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तो विद्यार्थी पात्र असणार आहे। त्याचबरोबर हा विद्यार्थी वर्ग 2 मध्ये येणारे म्हणजे जसे की MPSC ग्रुप B, PSI STI ASO या पदासाठी देखील तो पात्र असणार आहे। त्याचबरोबर वर्ग 1 मध्ये येणारे MPSC राज्य सेवा, MPSC अभियांत्रिकी सेवा त्यालाच आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो, त्याचबरोबर विधी व न्यायिक सेवा जसे की ज्याला आपण JMFC म्हणतो, ह्या पदासाठी या पदाच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी देखील तो विद्यार्थी पात्र असणार आहे। त्याचबरोबर हा विद्यार्थी वर्ग 1 मधील UPSCच्या पूर्व प्रशिक्षणाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा तो विद्यार्थी पात्र असणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याने वर्ग 3 मधील अर्थात MPSC ग्रुप C किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC
त्याचबरोबर IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या बँक, रेल्वे, नाबार्ड, LIC किंवा शिक्षक पात्रता परीक्षा TET यापैकी कोणत्याही एका पदाचा किंवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला असेल असा विद्यार्थी मात्र आता पोलीस भरती किंवा सैन्य भरतीसाठी पात्र असणार नाही। त्याचबरोबर संबंधित वर्ग 3 मधील सुद्धा कुठल्याही अन्य पदासाठी देखील तो पात्र असणार नाही। मात्र असा विद्यार्थी वर्ग 2 मधील येणाऱ्या सर्व पदांसाठी तो प्रशिक्षणासाठी पात्र असणार आहे। त्याचबरोबर वर्ग 1 मधील MPSC राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा, विधी व न्यायिक सेवा या पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी तो विद्यार्थी पात्र असेल। त्याचबरोबर वर्ग 1 मधील UPSCच्या प्रशिक्षणासाठी देखील तो विद्यार्थी पात्र असणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याने वर्ग 2 मधील अर्थात MPSC मधील PSI STI ASO या पदाच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला असेल असा विद्यार्थी मात्र आता वर्ग 3 मधील कुठल्याही पदाच्या प्रशिक्षणासाठी किंवा पोलीस भरती प्रशिक्षणासाठी पात्र असणार नाही, तो अर्ज करू शकणार नाही। मात्र हा विद्यार्थी वर्ग 1 मधील MPSC राज्य सेवा असो किंवा अभियांत्रिकी सेवा असो किंवा विधी न्यायिक सेवा असो या प्रशिक्षणासाठी तो पात्र असणार आहे। त्याचबरोबर वर्ग 1 मधील UPSCच्या प्रशिक्षणासाठी देखील तो पात्र असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याने वर्ग 1 मधील अर्थात MPSC राज्य सेवा किंवा अभियांत्रिकी सेवा किंवा विधी व न्यायिक सेवा यापैकी कुठल्याही एका पदाच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला असेल असा विद्यार्थी यात्रा खालील कुठल्याही पदाच्या वर्ग 2 असो, वर्ग 3 असो किंवा पोलीस भरतीसाठी असा विद्यार्थी यात्रा पात्र असणार नाही। मात्र तो विद्यार्थी हा वर्ग 1 मधील UPSCच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हा विद्यार्थी पात्र असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याने वर्ग 1 मधील UPSCच्या पूर्व प्रशिक्षणाचा फायदा घेतला असेल असा विद्यार्थी आता खालील कुठल्याही पदाच्या वर्ग 1 असो, वर्ग 2 असो, वर्ग 3 असो किंवा पोलीस प्रशिक्षण असो अशा कुठल्याही पदाच्या याच्यासाठी तो आता पात्र असणार नाही। जसे TRTI या संस्थेकडून मुदतवाढ ही 4 सप्टेंबर पर्यंत दिलेली आहे, तशीच अन्य ज्या स्वायत्त संस्था आहेत, जे गव्हर्नमेंट बॉडी आहेत, जसे की त्यामध्ये बार्टी आहे, त्यामध्ये सारथी आहे, महाज्योती आहे, आरटी आहे, या संस्थेमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना तसेच विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात। त्याच अनुषंगाने सन 2025-26 मध्ये सुद्धा या संस्थांनी हा उपक्रम स्पर्धा परीक्षेचा पूर्व प्रशिक्षणाचा राबवला होता, ज्याची शेवटची डेट होती 20 ऑगस्ट। नंतर 30 डेट पहिली मुदतवाढ म्हणून 28 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली होती। आता तीच मुदतवाढ दुसरी मुदतवाढ म्हणून 30 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। आणि एखाद्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरत असताना, ऑनलाईन फॉर्म भरत असताना कुठलीही काही चूक झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जातील ठराविक बाबी दुरुस्त करण्यासाठी आणि अर्जाची प्रिंट काढण्यासाठी 1 दिवसाची म्हणजे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घेतलं पाहिजे, TRTI या संस्थेची शेवटची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आहे 4 सप्टेंबर आणि बार्टी, आरटी, महाज्योती आणि सारथी या संस्थांची शेवटची ऑनलाईन भरण्याची तारीख ही 30 ऑगस्ट आहे। त्याचबरोबर जर आपला फॉर्म चुकला असेल, त्या फॉर्म मध्ये एडिट काही करायचं असेल, मॉडिफाय काही करायचं असेल तर त्याची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2025 आणि फॉर्मची प्रिंट काढण्याची देखील तारीख आहे 31 ऑगस्ट 2025। या तारखेच्या आत आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये दुरुस्ती आणि आपल्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आल्यास
तर तुम्ही समृद्ध जीवन प्रतिष्ठान या संस्थेच्या ह्या दिलेल्या 3 नंबरवर संपर्क करू शकता, कॉल करू शकता, मेसेज करू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका. धन्यवाद.